ग्रामीण भागातील महिलांच्या पोषणाच्या दृष्टिकोनातून आहारामध्ये तृणधान्यांचं महत्त्व याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे त्याचा आहारात समावेश कसा असावा? नक्कीच. तृणधान्य हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा असा एक घटक आहे आणि प्रत्येक धान्याचं जे प्राथमिक जे रूप आहे हे तृणधान्यच असतं. तृणधान्य म्हणजे मका आहे, गहू आहे, तांदूळ आहे. तांदूळांमध्ये मोस्टली लाल तांदूळ जो असतो हा वापरला गेला पाहिजे. त्यानंतर ज्वारी आहे, नाचणी आहे. नाचणीचाही समावेश आपल्या आहारामध्ये असायला हवा, कारण हा देखील एक तृणधान्याचा एक महत्त्वाचा एक घटक आहे. तृणधान्याचं महत्त्व म्हणजे की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ही असते. अँटीऑक्सिडंट म्हणजे त्याच्यामध्ये जीवनसत्व ही भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तृणधान्यामध्ये फायबर जे असतात की फायबर्समुळे आपलं डायजेशन किंवा पचन हे व्यवस्थित प्रकारे होऊन मलबद्धता त्याने आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे तृणधान्य ही जेवणामध्ये असायलाच हवी. तृणधान्य खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढणं, त्यानंतर बऱ्याचदा स्थूल व्यक्ती असतात, जी चरबी कमी होणं, कोलेस्टेरॉल कमी होणं, त्यानंतर हृदयविकार जे होतात, हृदयविकारसुद्धा आपण यांच्या नित्यनियमाने खाल्ल्याने आपण ते टाळू शकतो. तर असे याचे हे महत्त्व आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या ग्रामीण भागाकडे आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे. तर तेही सुद्धा आपण याच्या वापराने आपण ते टाळू शकतो. नक्कीच प्रत्येकाच्या आहारामध्ये याचा समावेश हवाच. सध्या आता 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस आपण साजरा करतोय. तर त्याच्यामध्ये सर्वांनी आहाराबाबतीत जे महत्त्व आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि ते तसं प्रत्येकाने जर फॉलो केलं तर मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा गंभीर समस्या आहेत त्या आपण टाळू शकतो. नक्कीच. डॉक्टर साहेब, आपण आज आकाशवाणीला वेळ दिलात आणि महिला वर्गासाठी संतुलित आहाराचं महत्त्व, सुपोषणाचं महत्त्व हे समजावून सांगितलं. मी आमच्या भगिनींच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.